कामगार विभाग की ओर से बांधकाम कामगारों को सुरक्षा साहित्य का वितरण किया जाता है, मगर एमआईडीसी परिसर में मौजूद कामगारों ने इस वितरण के संबंध में क्यों अपना आक्रोश व्यक्त किया। आइए देखते हैं इस खबर। इमारत बांधकाम कामगार मंडल की ओर से बांधकाम कामगारों को सुरक्षा साहित्य उपकरणों का वितरण किया जाता है। इसी पार्श्वभूमि पर इस वर्ष भी चंद्रूर में कामगार विभाग की ओर से सुरक्षा साहित्य उपकरणों के वितरण का कार्यक्रम एमआईडीसी परिसर में रखा गया है, जिसके लिए बड़ी संख्या में कामगार ग्रामीण भागों से यहाँ पर आए, जिसमें मुख्यतः महिलाओं की काफ़ी बड़ी संख्या में उपस्थिति थी। मगर इस कार्य के लिए जिन लोगों को वहाँ पर रखा गया था, उन्होंने तांत्रिक गड़बड़ी बताकर वितरण के कार्य को रोक कर रखा, जिसको लेकर वहाँ पर मौजूद लोगों ने अपना आक्रोश जताया। तो आइए सबसे पहले सुनते हैं वहाँ पर मौजूद कुछ महिलाओं ने इस संदर्भ में अपना आक्रोश जताते हुए क्या कहा, स्वयं उन्हीं की वाणी है। माझं नाव विद्या संतोष रामटेके आहे सर, मी भद्रावतीतून आलेली आहे। कालच्या रात्रीच्या 10 वाजतापासून मी इथे येऊन आहे। माझा मुलगा छोटा आहे, 5 दिवस झाले सर सतत यांनी आम्हाला बोलवतात, पेट्याचा वाटप नाही करून राहिले। सायंकाळ झाली की तेही मस्त झोपतात, आम्हाला बाहेर झोपावं लागते आणि रात्र झाली बरोबर सकाळ झाली की अनाउन्समेंट करतात की आज माल वाटणार नाही, सर्वे बंद आहे। तर तोपर्यंत मी ऐकायचं सर, हे तुम्ही सांगा। छोटे छोटे मुलं 2-2, 3-3 महिन्याची मुलं घेऊन आलेले बाया इथं, मग आम्ही काय करायचं? आम्ही आज पेट्या घेतल्याशिवाय जाणार नाही। याच्यासाठी काही झाले तरी चालेल, आम्ही इथंच मुक्काम करणार। मग आमचा जीव गेला तरी चालेल। हे जी स्कीम काढली आहे, कशासाठी काढली आहे सर? कशासाठी? आम्हाला रोज पैसे लागते यायसाठी, आमचे 1000-500 रुपये नाश होत आहेत। आम्ही काही नोकरीवाली नाही सर, आम्ही हात मजुरीवाली आहेत। हे जी स्कीम काढली आहे आमच्यासाठी काढली आहे। वाटप करतो म्हणलं तर करू शकतात। मुलं पुन्हा घाणेरडे आम्हाला बोलून राहिले आहेत तिथं आतमध्ये। आणि ते 2,500 रुपये देऊन ते मुलं आम्हाला म्हणतात काय करते करून घे, पाहतो तुले किती एज्युकेशन झालं। हे काय बोलायची पद्धत आहे का सर? त्यांना बी आई आहे की नाही बोलण्यासाठी असे? आमचं एकच म्हणणं आहे, आज आमचं वाटप झालेलं पाहिजे, बस झालं। दुसरं आम्हाला काहीच पाहिजे ना। आम्हाला मस्ती करायचं आहे, आम्हाला धिंगा नाही करायचं ना, आम्हाला कोणाचं नुकसान करायचं आहे ना, कोणत्या मुलाला आम्हाला काही होत द्यायचं ना, कोणत्या बायाला काही होत द्यायचं आहे। आम्हाला फक्त आम्हाला आमची वस्तू मिळावं हीच अपेक्षा आहे, बस। उर्मिला प्रकाश गिरजकर, तहसील कोरपडा, जिल्हा चंद्रपूर, दुर्गाडी। परचा के मॅडम का म्हणे या म्हणे 9 वाजता चालू होणार आहे म्हणे, आम्ही 6 वाजता रात्री 6 वाजता आलो आम्ही। तर त्याची मोबाईल आम्ही त्यानं बंद केला, आता फोन उचलत नाही, स्विच ऑफ करून ठेवलेला। यात आता कोणीच नाही म्हणजे ते का लिंक काहीतरी बंद आहे म्हणून सांगत आहे। शहर आम्ही काय नाही, लहान 2-2, 4-4 वर्षाचे पोरं ठेवून आलोय, ते एवढे उन्हामध्ये एखादी बाई आता चक्कर येऊन पडली किंवा मरण पावली, काय झालं तर मग देणार आहे का ते भरून? खरं आहे का सांगा ना, सांगा ना, खरं आहे का खोटं आहे? उन्हामध्ये उभी हाव मी, मला चरा घाम येत आहे, माझी बीपी लो होते आता असल्यावानी, कसं करायचं सांगा ना। माझं नाव आहे छाया बंडू बोलीवार, मी सुमठाण्यावरून आली आहे, भद्रावतीवरून आली आहे। ह्या लोकांना आम्हाला सोमवार दिवस दिलं होतं, तर आम्ही सोमवारलाच आलो आणि आता इथं आल्यानंतर याही लिंग नाही आहे हे म्हणते आणि कोणी इथं कर्मचारी लोक आहे नाही, तर मग याचा विषय बद्दल आम्ही का बोलायचं? आणि जे काही भूक ताण्यानं लोक मरत आहेत तर त्यांचा कोण विचार करतील? हे यांना आम्हाला उत्तर काऊन देत नाही आहेत? हे याचं आम्हाला सोल्युशन त्यांना सांगितलं पाहिजे। आणि आम्ही काही पुष्कळ दूरचे लोक आले आहे, डगे करून आले आहे, काही लोक एटो करून आले आहे, त्याचा भाडा हे आम्ही कशाने द्यायचं? आणि त्यांना द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं त्यांनी सर्व्हिस तर सांगून द्यावं, नाहीतर आमच्याकडे असे तहसील आहे तर तहसील मध्ये आमचे सामान पाठवून द्यावं, आम्ही तहसील मध्ये जाऊन घेऊ शकतो। पण असं आम्हाला बोलवून आणि गैरसोय करणे हे त्यांना शोभत नाही। आणि गरीब लोकांची कोण क्यू घेणार? मग त्यांना द्यायचंच नाही आहे तर मग हे सगळे नियम बंद करून टाका, हेच आमची मागणी आहे। लोक मुक्कामी येऊन थांबून आहे, हे वरचे अधिकारी का करत आहे? उपाशी तपाशी लोक इथून बसून आहे, ते मी दिल्याशिवाय पेट्या दिल्याशिवाय जाणार नाही येथून। जर कमी जास्त काही लोकांना झालं, कोणी जर तब्येत खराब झाली, हे वरचे अधिकारी पाहत बसल। साथ ही इस वितरण के कार्य की जिम्मेदारी जिन्हें दी गई थी, उनमें से एक व्यक्ति ने इस संदर्भ में अपनी ओर से क्या सफाई दी, आप स्वयं सुने उन्हीं की वाणी। नमस्ते,
मी रमेश उल्के. चंद्रपूर विभागामध्ये जे भांडे वाटप आणि किट वाटप होऊन राहिले आहे त्याचे मी इन्चार्ज असल्यामुळे दिनांक 12 ते 16 तारीखपर्यंत काही तांत्रिक कारणामुळे आपलं वाटप बंद ठेवण्यात आलं होतं आणि आज पण काही तांत्रिक कारणामुळे 17/3/2025 या तारखेला पण बंद ठेवण्यात आलं आहे. शंका 2 दिवस सांगितल्यावरचं म्हणजे ऑर्डर आलं की 2 दिवसात होणार, पण काही सांगता येत नाही. तांत्रिक कारणामुळे त्याचं मेंटेनन्स सध्या चालू आहे. टीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रारकर की रिपोर्ट।